सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण तापलंय। या पार्श्वभूमीवर धुळ्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत राम मंदिरात प्रभू श्रीरामांची आरती केली आहे आणि कथित घोटाळ्याचा निषेध नोंदवलाय। यावेळी भाजपवरही गंभीर आरोप करण्यात आला। अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दिलेल्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे। त्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने धुळे शहरात आंदोलनात्मक भूमिका घेतली। धुळे शहरातील राम मंदिरात काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत प्रमुख श्रीरामांची आरती केली। त्यानंतर राम मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष युवराज करणकार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले। अयोध्येतील राम मंदिरात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्थेचा विश्वासघात करण्यात आला। या प्रकरणातील दोषींना भाजप पाठीशी घालत असून ट्रस्टमध्ये भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात आहे असा आरोप त्यांनी केलाय। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या कथित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अयोध्या या ठिकाणी प्रभू रामचंद्र विराजमान झालेले आहेत आणि सर्व देशातील नागरिकांनी एक रुपया एक वीट गोळा करून सर्वांनी मदत केली आणि रामाचं मंदिर हे त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि प्रभू रामचंद्र तिथे विराजमान झाले। परंतु आता महिन्याभरापासून आपण असं बघतोय त्या ठिकाणी राम मंदिराला जे दान आलेलं आहे बाहेरच्या लोकांकडनं आणि ते लोक आता पुढे येत आहेत। चांदीच्या विटा असतील, सोन्याचे मोठे मोठे हार असतील, करोडो रुपये, अब्जो रुपयांची त्या ठिकाणी चोरी होते। आपण फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि जे डिबेट TV वर चालू आहे त्याच्यात आपल्याला लक्षात येत आहे की करोडो रुपयांचा भ्रष्टाचार या चंपत चोर आणि त्याच्या साथीदारांनी केलेला आहे। यांना पाठबळ देण्याचं काम सत्ताधारी भाजप पक्षाचं आहे। भाजप पक्षानेच अशा चोरांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे, ट्रस्टी केलेलं आहे आणि हे ट्रस्टी कशी चोरी करता हे आपण सर्वांनी साक्षात बघितलंय। म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्व काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या वतीने, मित्र पक्षांच्या वतीने प्रभू रामचंद्रांची या ठिकाणी आरती करणार आहोत आणि त्यांना क्षमा मागणार आहोत की या चोरांनी जे तुम्हाला लुटलं, तुम्हालाही सोडलं नाही। रामाच्या नावाने ज्यांनी मतं मागितले, निवडणूक लढवले आणि आज पण तेच करताय। प्रभू रामचंद्राच्या नावाने निवडणूक लढताय, निवडून येत आहे, चोऱ्या करून निवडून येत आहे आणि त्याच प्रभू रामचंद्राला लुटायचं काम सुद्धा या चोरांनी केलेलं आहे। यांचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आता आम्ही प्रभू रामचंद्रांची आरती करणार आहोत। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।